झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. वहिनी हा आज इतकी सुंदर साडी बघितली ना मी. हो का खूप छान हिरवा रंग होता आणि त्याच्यावर ना असे मस्त मोठे मोठे निळे मोर होते. अगो बाई तुला सांगू माझ्या मनात इतकी भरली आहे ना ती साडी. हो डबा दे ना प्लीज. हो देते. खूप छान आहे ग. मस्त रंग आहे एकदम. ना असा रंग हिरवा मी कधीच बघितला नव्हता. म्हणजे ना असा समुद्रासारखा हिरवा रंग आहे. खूप छान. अगं मग निळा असेल तो. हा नाही म्हणजे सी ग्रीन म्हणतो ना आपण. बर बर हा तसा. अगं खूप एवढी आवडली तुला तर मग घेऊन टाकायचीस ना. आता आपल्याकडे साखरपुड्याचं निमित्त आहेच की. काय ग ते सटकला हातातून. मी काय म्हंटल आता साखरपुडा आहेच ना आपल्याकडे. काय वल्लभ भाऊजी नाही म्हणणार नाहीयेत. नाही ना हो. नाहीच म्हणतील. बहिणी हा आपण एक काम करूयात का. काय ती साडी आपण तुमच्यासाठी घेऊया. मला हा म्हणजे कधीतरी मला नेसता येईल ना. आणि साडी आपल्याच घरात राहील. अगं बाई छानच आहे तुझी कल्पना. पण मी खरं तर काय म्हणत होते कशाला नवी साडी घ्यायची. इतक्या साड्या घरामध्ये आहेत, त्यातलीच एखादी नेसेन. काहीतरीच काय बहिणी. तुम्हाला नवीन साडी घ्यायची. हा मुलाची आई आहात तुम्ही. हा नवीन साडी पाहिजे. काय ग? बरं, बरं. हा काय नवीन साडी बहिणींना. हो अर्थात वहिनी वल्लरी सांगते ते बरोबर आहे. हा बरं बाई बरं. मी आले हा जरा येते 2 मिनिटात. अगो कुठे निघालीस तू. आपल्या सगळ्या गोष्टी ठरवायच्या नाहीत का बसून. चल लवकर. हा, तुम्ही ठरवा ना मी येते लगेच. ते माझ्या पुस्तकावर ना एकाने प्रतिक्रिया पाठवली आहे ना तर त्यांना 1-2 प्रश्न पडलेत जरा. अनारसे हसले त्यांचे. तर त्यांना सांगावं लागेल ना काय करायचं ते. बरं मी येते 2 मिनिटात. वल्लरी जरा कड आलं की फक्त गॅस घालून टाक. हा वहिनी आपल्या घनाचं लग्न व्हावं म्हणून घरातल्या सगळ्यांनीच प्रयत्न केले नाही. मग म्हणजे मग सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा ना. म्हणजे शिवबाबा तुम्हाला काहीच समजत नाहीये. म्हणजे मला असं वाटतंय वहिनी की सुप्रिया जरा. वल्लरी काय झालं. अगं माझ्या मनात काय होतं की आपल्या राधाला हिऱ्याची अंगठी करावी म्हणून. चांगलंय की मग. अगं पण मग त्यांनी सुद्धा घनाला हिऱ्याचीच अंगठी केली तर. तर काय. तुझी तर बाई कमालच आहे. तर त्या आवटे गुरुजींनी सांगितलं नाही का आपल्या घनाला हिरा वर्ज्य आहे, चालणार नाही त्याला. त्यांना पत्रिका दाखवली ना आपण घनाची तेव्हाच ते म्हणाले की घनश्यामला कधीही हिरा घालू नका म्हणून. हो पण मग आता आपण तसं त्यांना कळवायला हवं ना. अगं असं कसं सांगायचं. म्हणजे आपल्याच तोंडाने आपण सांगायचं अंगठी अशी करा तशी करू नका म्हणून. नाही ग म्हणजे आगाऊपणाचं वाटेल ना. वहिनी आगाऊपणा कुठे आलाय त्याच्यात आता. हे बघा
त्यांनी जर का अंगठी केली हिऱ्याची आणि आपण जर का आयत्या वेळेला सांगितलं तर मग बाई काय ग करू आता? काही नाही, तुम्ही सांगून टाका ना त्यांना. आता आत्ताच सांगून टाका. हा हो हा बोलते मी. हा आत्ताच बोलते. अरे हा बोला. हॅलो, एक विचारायचं होतं हो तुम्हाला. म्हणजे प्लीज गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. पण ना आमच्या अगं बाई सॉरी, मी देवकी बोलतेय, गणाची आई. कोण बोलते ते सांगितलंच नाही आणि बोलायलाच लागले ना डायरेक्ट. नाही नाही, अहो काही हरकत नाही, तुमचा नंबर फीड केलेला आहे माझ्याकडे. आणि तशाही तुम्ही आता व्याही आहात. बोला बोला, काय तुम्ही प्रॉब्लेम मध्ये दिसताय काही? नाही हे म्हणजे काय आहे ना, अहो आमच्या घनाला हिरा नाही म्हणजे हिरा वर्जच आहे हो त्याला. म्हणजे मी का सांगते तुम्हाला, तुम्ही अगदी अंगठी कराल आणि मग त्याच्यात हिरा असला तर म्हणून वाटलं की तुमच्या कानावर घालावं. म्हणजे आमच्या गुरुजींनी सांगितलंय ना तसं. नाही नाही, अंगठीत हिरा नाहीये, अगदी साधी सोन्याची अंगठी आहे. अगं बाई बरं झालं. हा म्हणजे काय, मला आपलं वाटत होतं की तुम्हाला कसं सांगू हे, काय वाटेल तुम्हाला. म्हणजे असं तर नाही ना म्हणणार की यांच्या आपल्या सूचनाच फार हे करा ते करू नका वगैरे. पण काय ना, पुढे काही त्रास होऊ नये ना म्हणून, म्हणजे गुरुजींनी सांगितलं ना तसं म्हणून. नाही बरोबर आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, आमचे जावई बापूच हिरा आहेत, त्यांना दुसऱ्या हिऱ्याची गरजच काय आहे. डोक्यावरचं टेन्शनच गेलं बघा माझ्या. बरं ठेवते हा फोन. हो ठेवा ठेवा. काय झालं रे? काही नाही, जावई बापूंना हिरा वर्ज्य सांगितलंय गुरुजींनी. पण हे मला सांगताना देवकी वहिनींना एवढं टेन्शन आलं होतं. फार भाबड्या आहेत का त्या. नेमकं काय सांगायचंय त्यांना? म्हणजे तू म्हणजे ना अगदी हायस दादा. अरे व्याह्यांकडून फोन आला होता ना, हो. म्हणजे नक्कीच त्यांच्या बोलण्यात काहीतरी गर्भितार्थ असणार. इतका साधा सरळ फोन नव्हता हा. ह्यातून काय सांगायचं असणार त्यांना? अरे साधा आहे, म्हणजे अगदी हिरा नको अंगठीत, पण एखादं जेम स्टोन तरी घाला. म्हणजे अगदी साधी सोन्याची रिंग नको. नाही नाही नाही, मला नाही असं वाटत. तू उगाच काहीतरी भलता सलता अर्थ काढतेस तू. तुला काही सुद्धा कळत नाहीये. अरे दादा, आपली मुलीकडची बाजू आहे आणि त्यांच्या काही ना काहीतरी डिमांड असणारच ना. पण असं स्पष्टपणे कोणी सांगेल का की आम्हाला हे हवंय आम्हाला ते हवंय? आज वहिनी असती ना तर तिला बरोबर समजलं असं त्यांना काय म्हणायचं ते. पण तुम्हा पुरुषांना काही रीतभातच नाही मुली. बेबी, तू त्यांना ओळखत नाहीस म्हणून असं बोलतेस. खूप चांगली माणसं आहेत ती, चांगल्या घरी जातीये राधा. खूप खूप साधी भाबडी माणसं आहेत ती. आणि तू त्याहून साधा भाबडा आहेस. तुलाच काही कळत नाही त्यांना काय म्हणायचंय ते. सफरचंद हवंय अजून? दे. विनोद 2 मिनिटं. हा, मी एवढं पुरं झालं की बोलते. हा हा. अजून सवय गेली नाही करे तुझी पाय हलवायची. ती रुपाली कशी काय सहन करते कोण जाणे. अहो पूर्वी तू हे पाय हलवण्यावर मला असं काही बोलायचं नाहीस, आत्ता बोलतेस. बोलायच्या आधीच डिवोर्स झाला आपला. प्लीज, मी नाही काम करू शकत माझं असं. बोल, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम म्हणजे
काय म्हणजे आमचा नेमकं काय प्रॉब्लेम झालाय तेच मला कळत नाहीये. कसं असतं, सगळं असं आमचं उत्तम छान व्यवस्थित चालू असतं आणि मग अचानक ती व्हायलंट होते. म्हणजे मी असं तिच्यावरती अन्याय बिन्याय करतोय अशासारखी. मला सांग, आता मी असा नवरा आहे का? तिने सांगितलं तर मी घरातली भाजी निवडतो, सगळं वाणसामान वेळच्या वेळी आणतो, ती सांगेल तेव्हा सगळी बिलं मी वेळच्या वेळी भरतो. सांगितलेली सगळी कामं तू चोख करतोस कारण तू सांगकामी आहेस. स्वतःहून काही करतोस? रुपाली सुद्धा हेच म्हणते. विनोद, मला असं वाटतं की भांडणाचं तात्कालिक कारण आणि खरं कारण वेगवेगळं असू शकतं. तू मला नेमकं सांग की त्याआधी काय काय घडलंय. काय घडलं म्हणजे तू तिचा वाढदिवस विसरलायस किंवा असं काही? अजिबात नाही. तिचा वाढदिवस मी यावेळी अजिबात विसरलेलं नाहीये, बोलायचं कामच नाहीये. हा, ते आमच्या लग्नाचा वाढदिवस मी थोडा बारीक मध्ये विसरलो होतो, पण ते तिने अत्यंत स्पोर्टिंगली घेतलं ना ते. यापुढे तू कुठलाही वाढदिवस विसरायचा नाहीयेस, कारण खरं कारण हे आहे आणि राग मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर निघालाय. तेव्हा आता घे प्रायश्चित्त. संध्याकाळी तिला छानपैकी हॉटेलमध्ये घेऊन जा आणि एक छानसं गिफ्ट दे. हा, ओके. पण काय ग, तुला हे असं टिपिकल गिफ्ट बिफ्ट कधी आवडायचं नाही? हो, कारण त्यावेळेस तू लक्षात ठेवायचं सगळं आणि मी विसरायचे. त्यामुळे गिफ्ट वगैरे हे तुझं डिपार्टमेंट होतं. कसं असतं ना विनोद, स्वभावानुसार गोष्टी बदलत जातात. ती भेटली की मी सांगते तिला. आणि काय आहे ना, राग वेळच्या वेळी व्यक्त करत जा, म्हणजे ही वेळ येत नाही. हो. आरक्षणाचा तिचा मुद्दा मला मान्य आहे, तुझाही अमान्य नाहीये. अरे हो, तुला सांगायचंच राहिलं, घनाचं लग्न ठरलं. काय सांगतेस? अरे वा. शेवटी एखादी मुलगी आवडली म्हणायची त्याला. हो. काय पण म्हणजे साखरपुडा वगैरे आहे माई. हा, काय परिमावली, काय चाललंय? अरे टॅमॅटो, वा 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 वा. नाही, माई आजींसाठी सूप बनवता वाटतं टॅमॅटोचं. छान 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 छान. चला या, काय करताय? धुवून घेताय? कसं ठेवतोस तू हे सगळं? हो, इथे ठेवू. कसं ठेवतोस अरे तू? अरे असंच ठेवतात ना हे नकोय का इथे? तिथे ठेव. बरं, ठेवतो. या इकडे. टॅमॅटो नीट धुवून घ्या माऊली, पेस्टिसाइड्स मारलेले असतात त्याच्यावरती. माहितीये मला. हा, या. हा, हे सुरी माझ्याकडे आहे, मी चिरून देऊ का? नको, मला मिक्सरला लावायचे. चालेल, हा हरकत नाही. मिक्सरचा प्रॉब्लेम काय माहिती का, वायर अशी लावल्यानंतर ते बटन सुरू करायचं. जा ना, नको ना लुडबुड करूस. लुडबुड नाही माऊली, अहो याला चिकित्सा असं म्हणतात. काय? चिकित्सा असं म्हणतात. मग मला नको ती चिकित्सा आणि फिकित्सा. जा तू. कमाल आहे माऊली, वैद्यराजाने केलेली चिकित्सा चालते आणि माऊलीने केलेली चिकित्सा चालत नाही होय तुम्हाला? तू जा ना, नको ना त्रास देऊ. जातो. किती ते भोकरासारखे डोळे करून बोललंच पाहिजे का? एकच्या कामात किती दसमुसळपणा चाललेला आहे. याला चिमटा असं म्हणतात. जा ना माऊली, गॅस पेट करू दे मला. करा 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 करा. मी आपला लांब जाऊन बसतो, कशाला उगाच जवळ यायचं, आपला त्रास होतो तर माऊली कशाला जायचं कोणापाशी. पण तरी सुद्धा एक सांगतो तुम्हाला बरं का परिमाऊली, काय? मी बघतोय तुमच्या कामामध्ये फार धसमुसळेपणा चाललाय, वाढतच चाललाय तो. चित्त एका जागी स्थिर राहत नाही. तर माझं त्यावर असा एक उपाय आहे बरं का, बघा पटला तर. आपले शामराव आहेत ना, शामराव, त्यांच्या लग्नामध्ये तुमच्यासाठी सुयोग्य असा एक वर निवडा आणि त्याला डोळा मारा असा. काय? हा, म्हणजे या सूपाबरोबर तुमचंही सूप अजून जाईल. जा, एवढं असेल ना तर तूच मार डोळा कोणाला तरी. मी कसा डोळा मारणार? माझं डोळा मारण्याचं काय वय राहिले का आता? आता मी विरक्त माणूस आहे, विरक्त. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांदा माऊली, हा देऊ का? चिरून देऊ का? चिरून देऊ? द्या इकडे, द्या. चिरून नको, आता तूच कर सगळं सूप. मी येते. मग मी तेच सांगत होतो, माझी सांगण्याची पद्धत फक्त वेगळी होती. माऊली, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. घनश्यामच्या आईचा फोन आला होता, विचारत होत्या आमच्या घनासाठी हिऱ्याच्या अंगठीत नाही ना केली तुम्ही. असा फोन आला होता का?
आईंचं झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट सुख घाली माझ्या दारी पिंगा. आत्ती कसा होता दिवस? आत्या काळ बदलला ग, पण मुलाकडच्यांच्या अपेक्षा वाढतातच आहेत. फक्त शब्द वेगळे सांगायचे. आमच्या गटलेवारांच्या मुलींचंही असंच झालं. आधी म्हणाले आम्हाला हे नको ते नको, आम्हाला फक्त साडी नारळ मंगळसूत्र आणि मुलगी इतकंच द्या. पण नंतर नंतर मुलाकडच्यांच्या अपेक्षा वाढतच चालल्या होत्या. आणि काही हवं असेल तर सरळ सरळ सांगा ना, हे असं आडून आडून कशाला सांगायचं. शेवटी काय आपली मुलीकडची बाजू म्हणायचं आणि सगळं सोडून द्यायचं. आत्या काय झालंय? तू रडतेस का? नाही ग, रडत नाहीये ग, एकदम जाऊ दे ना. मी कशाला माझं रडगणं ऐकवत बसू तुला. दमून आलीस ना बाळा तू, फ्रेश हो. मी तुला ना मस्तपैकी कडक कॉफी करून आणते, एकदम बढिया, आमच्या इंदोरी स्टाईल. एक मिनिट कॉफी वगैरे नंतर, ते खाली ठेव. अगं काही नाही. आत्या काय झालंय? नाही म्हणजे काळ्यांच्या घरची मंडळी सगळी चांगली आहेत ग. पण आज घनश्यामच्या आईचा फोन आला होता. विचारत होत्या आमच्या घनासाठी हिऱ्याची अंगठी तर नाही ना केली तुम्ही. आम्ही काही दुधखोळे वाटलो त्यांना? हा, असं कधी कोणी विचारतं का? नाही नाही, माझं म्हणणं काय आहे, तुम्हाला एखादा हिरा नाही तर एखादा खडा हवा असेल ना तर सांगा तसं. असं आडून आडून कशाला विचारायचं ग. आणि आपल्याला काही जड नाही येते. असा फोन आला होता का आईंचा घनश्यामच्या? मग पण जनरली अशा नाही वागत ग त्या. नाही नाही, मुद्दाम असं कुणीच वागत नाही ग. नाही म्हणजे त्या अगदी भाबड्या आहेत, साध्या आहेत असं बंड्या म्हणाला मला. पण असा कधी कोणी फोन करतं का? नाही नाही, आणि बंड्या सुद्धा हो म्हणाला त्यांना, नाही म्हणालेला नाहीये. पण त्यांनी म्हटले 3 तारीख, तर लगेच आपल्या यांनी मान डोलवली पहिल्यासारखी. आपण का आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवायचा? सांग ना तुम्हाला. आता इतक्या लवकर आपल्याला सगळं जमणार आहे का? बंड्या दादा कशी करणार आहे तयारी इतक्या लवकर, सांग बघू मला. नाही आत्या, म्हणूनच मी तुम्हाला म्हणत होते की साखरपुडा नको. कारण काय आहे की साखरपुडा आला की ते मानापमान आले, ते विधी आले, ते सोहळे आले, नकोच ना ते. अगं नाही 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 नाही, असं नाही काही. अगं लग्न म्हटलं की हे सगळं आलंच बाळा. आणि शेवटी आपली मुलीकडची बाजू, आपल्याला सगळं काही सहन करावं लागतं बघ. नाही, माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की तू ना त्या घनश्यामला फक्त फोन कर एकदा आणि एवढंच विचारता. काय मी सांगते ना बाळा, शांत हो बघू आधी तू. त्याला शांतपणे एवढंच विचार की बाबा तुला कुठली अंगठी हवी आहे, हिऱ्याची हवी आहे का जेम्स स्टोनची हवी आहे. 1 मिनिट आत्या, त्याचा काय संबंध आहे? मला मुळात हे पटतच नाहीये. मुलाकडची बाजू मुलीकडची बाजू हे गृहीत धरणं वगैरे असं नाही चालणार. अगं असंच असतं बाळा. असं नसतं. मी बोलणार त्याच्याशी आता माझ्या पद्धतीने handle चिडू कर. नकोस, पण मी शांतपणे चिडत बोल. नाहीये, मी शांतपणे बोलते माझ्या पद्धतीने. मी सांगत होते सगळं नकोय मला, डोक्यात जातंय आता हे तू सगळं. जरा तरी शांतपणे सांगितलं तर ऐकून ऐकत घे नाही. माझं. काय बोलणार आहे आता बाई याच्याशी? काय बिनसलं नाही म्हणजे म्हणलं. बोल, काय झालं? काय झालं म्हणजे काय? तुम्ही मुलाकडचे म्हणून काय कसेही वागणार का? हे बघ, आजपर्यंत तसं चालत आलं असेल, पण म्हणून आमच्या बाबतीत पण तसं चालेल असं समजू नकोस प्लीज. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट सुख घाली माझ्या दारी पिंगा. अगं आई ग,
हो बोल. हॅलो घनश्याम, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. अगं मग तू बोलतेच ना माझ्याशी. बोल, काय झालं? काय झालंय म्हणजे काय? तुम्ही मुलाकडचे म्हणून काय कसेही वागणार का? हे बघ, आजपर्यंत तसं चालत आलं असेल, पण म्हणून आमच्या बाबतीत पण तसं चालेल असं समजू नकोस प्लीज. एक मिनिट राधा, काय झालं? मला काहीच माहिती नाहीये. काहीच माहित नाहीये? हे बघ, एक तर तुम्ही परस्पर तारीख ठरवता, आम्हाला काहीच सांगत नाही, गृहीत धरता आम्हाला. कसं आहे ना घनश्याम, की तुमच्याकडे खूप माणसं आहेत, त्यामुळे तुम्ही तयारी करू शकता, पण आम्ही काय करायचं? कसं मॅनेज करणार होत आम्ही, असं वाटतंय तुला? राधा, 3 तारीख तुझ्या वडिलांना विचारून ठरवली होती. त्यांना ती चालणार होती आणि आपण याबद्दल बोललो होतो. हो बाबा, आपण बोललो होतो, मला मान्य आहे. पण माझ्या बापांना प्रेशर आलं असणार ना, की नाही कसं म्हणायचं असं. मुलाकडची बाजू इतकं आवाजावी महत्व दिलं जातं ना मुलाकडच्या ना, काय मुलीची काही बाजूच नसते का? 3 तारीख ठरली आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.